हेच वय असतं, हाच काळ असतो. याच काळामध्ये प्रेरणा पेरता येतात, याच काळामध्ये उर्मी भरता येतात, याच काळामध्ये मनगट मजबूत करता येतात, मन घडवता येतात. काहीतरी करू पाहण्याची, करून दाखवण्याची, घडवण्याची, घडवू पाहण्याची जिद्द याच काळामध्ये पेरली जाते. आणि हेच विलक्षण कार्य जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था करते, हे अत्यंत महत्वाचं आहे. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला ते बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. तुम्हाला डॉक्टर बनायचंय, बनू शकता. इंजिनियर बनायचंय, बनू शकता. शास्त्रज्ञ बनायचंय, बनू शकता. अभिनेता बनायचंय, बनू शकता. क्रिकेटपटू, नाटककार, जे हवं ते. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कारक्षम हवं. योग्य वेळी जर योग्य ते मिळालं तर माणसं हवी तशी घडवता येतात. हा या निसर्गाचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. मी निलेशजी समरे यांचं कौतुक यासाठी करतो की आपण या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य ते देत आहात. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं. खरं तर वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती. ही जाहिरात फोटोग्राफरांसाठी होती आणि त्या जाहिरातीमध्ये असं लिहिलं होतं की अत्यंत निरागस, अत्यंत निर्मळ, ज्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही वाईट भावनांचा लवलेश नाही, अशा एखाद्या निरागस चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवून द्या. एक फोटोग्राफर विचार करत बसला, निरागस चेहरा, निर्मळ चेहरा, ज्याच्या चेहऱ्यावर वाईट भाव नाही असा चेहरा, अरे शोधायचा कुठलं? सगळी माणसांचे चेहरे बघितले तर विस्कटलेले, खुनशी, क्रूर, दुसऱ्याचं वाईट चिंतणारे. अशा या काळात अत्यंत निरागस चेहरा आपल्याला मिळणार कुठून? त्या फोटोग्राफरने विचार केला आणि काही लक्षात आल्यावर त्यानं समजलं की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल, निरागस असतं, निर्मळ असतं, त्याच्या चेहऱ्यावर वाईट भावनांचा लवलेशही नसतो. अशा नुकत्याच जन्माला आलेल्या निरागस बाळाचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया. त्या फोटोग्राफरनं अशा मुलाचा फोटो काढला, स्पर्धेला पाठवला, त्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. या घटनेनंतर 25 वर्ष उलटली. 25 वर्षानंतर वृत्तपत्रामध्ये पुन्हा एक जाहिरात आली की अत्यंत क्रूर, अत्यंत हिंस्त्र, ज्याच्या चेहऱ्यावर फक्त वाईट आणि वाईट भावनांचंच दर्शन घडतंय, अशा एखाद्या वाईट चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. तो परत विचार करायला लागला, हल्ली माणसं चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात, आतून किती का वाईट असेना पण चेहऱ्यावर सगळं चांगलंच दाखवतात. अशा दुनियेमध्ये वाईट चेहरा शोधायचा कुठून, आणायचा कुठून, क्रूर कुठं भेटायचा? बराच वेळ विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, एखाद्या तुरुंगात एखादा खुनी कैदी असेल, त्याचा चेहरा क्रूर असेल, वाईट असेल, खुनशी असेल. अशा एका कैद्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया. तो तुरुंगात गेला, अशा एका खुनशी कैद्याचा फोटो त्यांनी काढला जो अत्यंत क्रूर होता आणि तो फोटो स्पर्धेला पाठवला. त्याच्या या फोटोलाही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं, रोख रुपये 1 लाख. ते बक्षीस मिळाल्यावर त्याला असं वाटलं की हे बक्षीस माझ्या एकट्याचं नाही. या बक्षिसामध्ये ज्या कैद्याचा आपण क्रूर म्हणून फोटो काढला त्याचाही वाटा आहे. या बक्षिसातली काही रक्कम आपण त्या तुरुंगातल्या कैद्याला नेऊन दिली पाहिजे. त्या फोटोग्राफरनं आपल्या बक्षिसातले 50,000 घेतले आणि तुरुंगात तो त्या कैद्याला भेटायला गेला. त्याला म्हणाला, तुझा फोटो काढून मला हे बक्षीस मिळालं, त्यातली ही निम्मी रक्कम याच्यावर तुझा अधिकार आहे, मी तुला द्यायला आलोय. त्यावेळी तो तुरुंगातला कैदी म्हणाला, 25 वर्षापूर्वी ज्यावेळी तू माझा अत्यंत निरागस निर्मळ म्हणून फोटो काढलास, त्यावेळी जर हे काम तू केलं असतंस तर त्याच निरागस बाळाचा आज अत्यंत क्रूर म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती. त्याला त्या काळात जे हवं होतं ते मिळालं नाही, त्याच्यावर संस्कार करणारं कुणी भेटलं नाही, त्याला शिकवणारं कुणी आसपास दिसलं नाही, त्याला जगण्यासाठी पैशाची गरज होती त्यावेळी त्याला कुशीत कुणी घेतलं नाही. आणि जगण्यासाठी जगण्याची लढाई करत संघर्ष करत तो चुकीच्या मार्गावर गेला, वाईट झाला, खुनी ठरला, कैदी झाला. तो कैदी सांगतोय, मला योग्य वेळी जर योग्य ते मार्गदर्शन संस्कार जे हवं ते मिळालं असतं तर माझा आज तुरुंगात कैदी म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती. समरे साहेब, आपण किती मोठं काम करताय आपल्याला माहिती नाही.
आपण फक्त मुलं शिक्षित करतात असं नव्हे, आपण समाज घडवत आहात. या मुलांच्या वाट्याला योग्य वेळी योग्य ते देत आहात. जी यातली मुलं कुणी कलेक्टर होईल, कुणी पोलीस प्रमुख होतील, कुणी तहसीलदार होतील, कुणी डॉक्टर होतील, कुणी इंजिनियर होतील, हे जसं आज आम्ही अभिमानानं सांगू शकतो, कदाचित ज्या भागामध्ये तुम्ही काम करत आहात त्या भागामध्ये जर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था नसती तर कदाचित त्याच भागातली काही पोरं तुम्हाला तुरुंगात दिसली असती आणि ती सांगत असते जर आमच्या वाट्याला ही संस्था आली असती तर आज आम्ही असे घडले नसतो. समाजातलं हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. सगळ्यात वेळ फार महत्वाची असते, फार महत्वाची. पण काही लोकांचा वेळ सरत नाही आणि काही लोकांना वेळ पुरत नाही. वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ वाचवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून थांबवताही येत नाही. तो त्याच्या गतीनं चालत राहतो. ज्याला वेळेचं मोल आणि महत्व कळालं, ज्यांनी क्षण पकडला, त्या क्षणाची ज्याला संधी करता आली, संधीचं ज्याला सोनं बनवता आलं, त्याला आयुष्य घडवता आलं, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आपल्या पोरांना पहिली गोष्ट जर समजावून सांगायची असेल तर त्याला त्याच्या आयुष्याचं मोल समजावून सांगा. त्याला त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचं वेळेचं महत्व समजावून सांगा. प्रत्येकाला सारखाच वेळ मिळतो असं नाही. निलेची सम्रानी प्रचंड मोठं वैभव उभा केलंय, हा मग करणारच, त्यांना दिवसाचे 48 तास मिळतात. आपण सामान्य माणसं, आपल्याला 24च तास असतात. नाही हो, ते मोठे झाले कारण त्यांना 48 तास, आम्ही मागं राहिलो कारण आम्हाला 24 तास नाही. प्रत्येकाला 24 तासच मिळतात. पण मिळालेल्या वेळेचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या मुलांना सांगा की तुझ्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण त्याचा अचूक वापर तुला जगण्यासाठी करता आला पाहिजे, स्वतःला घडवण्यासाठी करता आला पाहिजे. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा 5 वर्ष किती महत्वाची. तो सांगेल तुम्हाला 5 वर्षाचं महत्व. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं. त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा. मग कळेल आम्हाला 1 महिन्याचं महत्व. 1 आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा 1 आठवडा किती महत्वाचा. तो सांगेल तुम्हाला 1 आठवड्याचं महत्व. 1 दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा, तो सांगेल मजुरी अभावी ज्यावेळी खोपटातली चूल पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी कळतं 1 दिवसाचं महत्व. 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगदेत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यू शय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास मला जगवा, फक्त 1 तास. त्या जगदेत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा 1 सेकंद किती महत्वाचा. अरे मग सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल किती हे ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी आम्हाला जगणं आणि आमचं आयुष्यातलं भविष्य उमजेल. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची. आपलं ध्येय ठरवा, आत्ताच ठरवा. जितक्या लवकर ठरवाल तितके अधिक उंचीवर जाल, जितका उशीर कराल तितके मागे मागे राहाल. पहिली गोष्ट पटकन निर्णय घ्या. आमची अडचण काय माहिती आहे? इंग्रजांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं. त्यांना मालक बनून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलोने जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. या शिक्षण पद्धतीमध्ये निर्णय क्षमता नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. आमची मुलं निर्णय घेऊ शकत नाहीत. आमच्याकडे निर्णय कसा घ्यावा याचं नियोजन शिक्षण दिलंच जात नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी.